हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज आपण वर्षभर टिकणारा मसाला तयार करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये साधारणतः मी 300 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि 300 ग्रॅम एकदम टाकायचं नाही. आपल्या जसं जसं आपण वाटत जाऊ त्याचप्रमाणे थोडं थोडं ॲड करत जायचं आहे. आणि शेवटला मी दाखवेन किती घेतलं 300 ग्रॅममधलं उरलेलं आहे. आता हे बघा भाजून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे बघा आता त्याच कढईमध्ये लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे. लसूण तेलामध्ये भाजायचं नाही, असाच भाजून घ्यायचा आहे. कारण तेलामध्ये भाजला की लसूण वाटला जात नाही, म्हणून कधीही नॉर्मल असाच भाजायचा आहे लसूण. आणि लसणाची मी साल काढून घेतलेली नाही. तुम्हाला जर काढायचं असेल तर काढू शकता, पण मी गावठी आहे म्हणून मी काढलेलं नाही त्याची साल. आता तेही एक 5 ते 6 मिनटं छान भाजून घेतलेलं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम करून द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे 150 ग्रॅम मी खोबरं घेतलेलं आहे ते छान परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा 150 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, 150 ग्रॅम लसूण घेतलेला आहे आणि 150 ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत. आणि हे 1.5 किलोच्या मिरचीसाठी हे प्रमाण आहे. आता छान तळलं गेले आहे. काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. हे बघा अशाच पद्धतीने सगळे हे तळून घेतलेले आहेत. आणि हा लसूण पण छान भाजून घेतलेला आहे. आता हे तीळ पण आहे, तीळ पण छान भाजून घेतलेले आहेत. हे सगळं भाजून झालेलं आहे. आता हा बघा हा 150 ग्रॅम कांदा आहे. कांदा छान सोलून व्यवस्थित असा बारीक कट करून एक 5 ते 6 दिवस उन्हामध्ये शेकून घेतलेला आहे. असा शेकून घेतलेला म्हणजे उन्हामध्ये सुकवून घेतलेला कांदा हा 150 ग्रॅम आहे. सुकल्याच्या नंतर कांद्याचं वजन फार कमी होतं. तर हे बघा हे असं व्यवस्थित तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे कांदा. हे बघा या पद्धतीने कांदा तेलात टाकला की परत फुलला जातो छान आणि ह्याची चव खूप छान येते. आणि जर कांदा तुम्हाला असा सुकवून वाळवून घ्यायचा नसेल तर डायरेक्टली असाही टाकला तरी चालतो, पण जास्त दिवस मसाला टिकत नाही. कारण कसं त्याचा थोडासा असा नंतर असा वास येतो काही दिवसानंतर, म्हणून हा चांगला वाळवून घेतला की एकदम छान राहतो मसाला. तर हे बघा अशा पद्धतीने हे छान तळून घ्यायचे आहे कांदा आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. जर झारा असेल तर झाऱ्याच्या साहाय्याने असं तुम्हाला दाखवते. आता हे बघा झारा घ्यायचा एका हातात आणि असं 2 हाताने छान तेल निथळलं जातं. या पद्धतीने तुम्ही काढू शकता. हे बघा या पद्धतीने आपण सगळा हा कांदा काढून घेतलेला आहे. दुसरा पण याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे आणि असाच काढून घ्यायचा आहे. हे बघा तेलात टाकला कांदा की छान परत फुलला जातो. आता हे बघा छान गार होऊन द्यायचं आहे. हे बघा झालेला आहे कांदाही तळून आणि मीठ हे भाजून घेतलेलं आहे. हिंग घेतलेला आहे आणि ही हळद मी घरीच केलेली आहे. मी पहिला व्हिडिओ दाखवलेला आहे हळदीचा, तो जाऊन बघू शकता. आणि हे बघा तीळ पण घेतलेले आहे, छान भाजून घ्यायचे आहेत. आणि हा खोबरं आहे आणि लसूण आहे, हे छान भाजून घेतलेलं आहे सगळं. आता आपण आणि हे बघा हे खडे मसाले प्रत्येकी 1.5 छटाक आहेत हे, आणि त्याचे सगळे आणून व्यवस्थित भाजून पावडर करून आणलेली आहे. असं हे प्रमाण आहे. 1.5 किलो मिरचीसाठी 1.5 छटाक सगळे खडे मसाले घ्यायचे आहेत. आता हे बघा हे सर्वप्रथम आपण तीळ एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि थोडेसे ठेवायचे आहेत. मुठभर असे होतील इतके ठेवायचे आहेत, ते कारण चटणीला वरून टाकण्यासाठी. जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाहीतर ह्याच्यामध्ये ॲड केलेत तरी चालेल. आता हे बघा ही पावडर करून घेतलेली आहे व्यवस्थित असं बारीक. आता ओतून घ्यायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपण खोबरं पण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने खोबरं बारीक झालेलं आहे. आता हे पण सगळं खोबरं असं बारीक करून घ्यायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये लसूण पण आपण हे करून घेतलेला आहे,
भाजून घेतलेला आहे तोही अशा पद्धतीने मिक्सरला लावून घ्यायचा आहे. आणि हे बघा लसणामध्ये ना थोडं थोडं आता प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ ॲड करायचं आहे. हे बघा लसणामध्ये मीठ टाकलं की पटकन बारीक होऊन जातो. हे बघा या पद्धतीने बारीक झालेला आहे, खूप बारीक झालेला आहे हा. अशा पद्धतीने हे सगळे हे याच पद्धतीने लसूण बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा सगळा लसूण बारीक करून घेतलेला आहे. आता याच भांड्यामध्ये आपण कांदा जो आपण फ्राय केलेला आहे तेलामध्ये तळून घेतलेला आहे तोही सगळा बारीक करून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये पण अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे सगळ्याला व्यवस्थित मीठ लागून जातं. आता हे बघा आता हिंग घ्यायचं आहे. जवळपास आपण हिंग 2 चमचे टाकायचे आहे. जो पोहे खातो आपण तो 2 चमचे हिंग टाकलेला आहे याच्यामध्ये. हिंग टाकून घ्यायचं आहे आणि 3 चमचे हळद टाकायची आहे. पोहे खातो ते साधारणतः 2.5 ते 3 चमचे टाकून घ्यायचे. हळदीने खूप छान कलर येतो. हे बघा या पद्धतीने टाकलेला आहे. आणि हे बघा हा जो मसाला केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, खडे मसाले, आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मीठ टाकायचं आहे, वरून 2-3 चमचे मीठ टाकायचं आहे. तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि छान मिक्स करून घेऊया. हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे फिरवून घ्यायचं आहे. 1-2 असं बटन कमी जास्त करत फिरवत जायचं आहे, कारण मग सगळ्याला हा मसाला व्यवस्थित लागला जातो. हे बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जातो. बघा सगळं आपण हा मसाला रेडी करून घेतलेला आहे. आता आपण हे बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या 1.5 किलो आहेत. त्याच्या व्यवस्थित असे देठं काढून घेतलेली आहेत आणि 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत सुकून घेतलेलं आहे. आता तेल टाकायचं आहे त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि हे थोडे थोडे करून मिरच्या अशा सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा मिरची छान भाजून घ्यायची आहे, कारण मिरची जशी तुम्ही भाजाल बारीक गॅसवर भाजायची आहे आणि मिरची जशी भाजाल तशी तुम्हाला मिक्सरवर पटकन वाटली जाईल. म्हणून तुम्ही मिरची मात्र ही छान कुरकुरीत अशी भाजायची आहे. हे बघा जरी डंकींवर जरी तुम्ही हे करत असाल तर मिरची छान भाजली गेली ना की बारीक हा पावडर होते. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या ह्या भाजून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल टाकायचं आणि अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा झालेले आहेत आपल्या सगळ्या मिरच्या भाजून. तेल थोडं टाकून भाजून घेतलेले आहेत. आता ह्या एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडे थोडे करून मिरच्या आपण पावडर करून घेणार आहोत. हे बघा आता वाटून घ्यायचं आहे. हे बघा वाटून घेतलेलं आहे. आणि हे बघा तर तुम्हाला जर अगदीच पावडर पाहिजे असेल ना तर चाळणीने कोणत्या पण चाळणीने चाळून घ्या, पण मी चाळणार नाही, मला अशी जाडी भरडीच आवडते. त्यामुळे हे बघा जास्त पण जाडी नाही आहे जास्त बारीक नाही, अशा पद्धतीची ही आहे. जर तुम्हाला चाळायची असेल तर चाळू शकता. हे बघा ही सगळी मी अशी ही मिरची वाटून घेतलेली आहे. हा मसाला रेडी आहे. आता काय करायचं, थोडा मसाला थोडा ही लाल पावडर अशी करायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. नाहीतर तुम्ही एकाच भांड्यामध्ये हे करू शकता आणि सगळं मिक्स करू शकता. मी भांडी जास्त पडावी नाही म्हणून थोडं थोडं ह्याच्यात थोडं आणि हे थोडं दोन्ही असं शेवटी मिक्सरला मिक्सच होणार आहे. बघा या पद्धतीने बघा आता वाटून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने आपण हे लाल तिखट सगळं हे करून घेतलेलं आहे. हे बघा आता हे जवळपास 100 ग्रॅम राहिलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम मला एवढ्या तिखटला मीठ लागलेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे, रेडी आहे आता. आणि हे बघा हे मी पहिले तीळ थोडे ठेवले होते ना तर ते वरून पेरायचे. तुम्हाला जर हवे असेल तर पेरा, नाही तर जेव्हा आपण पावडर करतो त्याची मिक्स करतो बारीक करतो तेव्हा बारीक करून घेतलं तरी चालून जाईल. आता हे बघा आपल्या वर्षभरासाठी
तिखट रेडी आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे तिखट नक्की तुम्ही करून बघा. घरच्या घरी हे बनवायला अतिशय सोपं आहे. तर चला मग उद्या आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत भेटू. तोवर धन्यवाद.